आमचे सहकारी विजयसिंह वैष्णवाचे ज्यांना देशाच्या लोकसभेमध्ये तुम्ही निवडून दिलं ते खासदार जयसिंह वैष्णवाचे ज्यांचे आत्ताच विचाराहून ऐकले माजी आमदार जयंत जगताप किंवा आम्हा सगळ्यांचे उमेदवार नारायणराव पाटील आजच्या कार्यक्रमाच्यासाठी अगत्याने या ठिकाणी उपस्थित असलेले नरहरराव कालियाबाई होळकर यांच्या कुटुंबाचे वारसदार भूषणसिंग होळकर, रवी पाटील, सविताराजे भोसले, सुवर्णताई शिवफुले, संतोष वारे, वैभवराजे जगताप, शाहूराजे जगताप, संजय पाटील घासेकर, सुभाष गुरुवे, शहाजीराव देशमुख, इरफानशाह तांबोळी, श्री सावंत, जवानंद लागल, नवनाथ झोळ, महत्वाचा आहे आणि तो थोडा लोकांचा आहे. शेतकरी समाज आज काय चित्र दिसते, आज चित्र असं दिसते की शेतकऱ्यांच्यामध्ये आत्महत्या वाढल्या. किती आमदार वाढल्या मध्यंतरी आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला. आज गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 20,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जीव दिला. जीव देणं काही साधी गोष्ट, घर उद्ध्वस्त होतं, अनेक संकट घरी येतात. हे असताना सुद्धा शेतकरी जीव देतो. कशामुळे त्याचं कारण नाही ते खोलामध्ये गेल्यानंतर कळतं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकाने जीव दिला, शेतकरी कुटुंबात होता. मी चौकशी करायला मुद्दाम यवतमाळला गेलो. ज्याच्या घरात जीव दिला होता त्याच्या घरची चौकशी केली. त्याची बायको होती, एक मुलगा होता, एक मुलगी होती. मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलगा शिकत होता. त्या माऊलीला जाऊन विचारलं की तुझ्या माणसाने जीव का दिला. रडत रडत तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये 2च पिकं आहेत, एक कापूस आणि दुसरं सोयाबीन. कापूस आणि सोयाबीनसाठी माझ्या मालकाने 6 एकराचं क्षेत्र बाजूला काढलं. त्यासाठी मी बियाणं आणलं, खतं औषधं आणली, त्यासाठी बँकेचं कर्ज काढलं आणि सोन्यासारखं पीक आलं. अतिवृष्टी झाली, सगळं पीक नष्ट झालं. पीक नष्ट झालं, डोक्याचं कर्ज डोक्यात तसंच राहिलं. दुसऱ्या वर्षी मालकाने बँक पैसे देत नव्हती, कारण तो थकबाकीदार झाला. सोसायटी पैसे देत नव्हते, त्याचं कारण थकबाकी. त्यांनी काय करावं, तो खाजगी सावकाराकडे गेला आणि सावकाराकडनं कर्ज घेतलं. पुन्हा 6 एकराचं क्षेत्र लावलं आणि परिणाम काय झाला, सोन्यासारखं पीक आलं आणि कपाशीवर लाल्या नावाचा रोग पडतो, तो रोग पडला आणि सगळं पीक उसळत झालं. त्याचं योजना जे होतं सावकाराच्याकडनं घेतलेलं ते दुसऱ्या तसंच राहिलं. 2 कर्ज फेडायची ऐकत नाही, थकबाकीदार म्हणून कर्ज नाही मिळत नाही, भांडवली गुंतवणूक करायची ताकद नाही. आणि असे दिवस चालले. एक दिवशी सावकारांनी तगारा माझे पैसे टाक, तो देऊ शकला नाही. त्याच्या घरातली भांडी कोणी बाहेर काढली. त्या ग्रस्ताला ते सहन झाले. मुलीचं लग्न ठरले, काही पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासमोर घरातली भांडी बाहेर काढणं ही आमच्या सन्मानाच्या दृष्टीने अतिशय वाईट गोष्ट आहे. ते तेव्हा सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंजिनची वाटली घेतली, घाचा खाला आणि जीव देऊन टाकला. शेतकरी जीव असा देतो,
काहीतरी कारण नाही, त्याची शेती उद्ध्वस्त व्हायला लागली. त्यामुळं त्याच्या डोक्याचं कर्ज फेडण्याची ताकद राहिली नाही. त्यामुळं नाईलाजाने या चोखादाराची भूमिका आज शेतकरी करायला लागले. आणि ज्या राज्यामध्ये 2 वर्षामध्ये 20,000 लोक, 20,000 शेतकरी आत्महत्या करतात, याचा अर्थ राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हवं तसं लक्ष दिलं नाही, हाच त्याचा निष्कर्ष आहे. आणि आत्महत्या शेतकऱ्यांची थांबवायची असती, महिलांचे अत्याचार थांबवायचे असतील, तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल तर राज्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. तो बदल कसा करायचा? उद्याच्याला 20 तारखेला मत द्यायचा अधिकार तुम्हा सगळ्यांना मिळेल. आणि तो अधिकार मिळाल्याच्या नंतर त्या अधिकारानुसार तुम्ही मतदान केंद्रात जाणे आणि जी मतपत्रिका तुमच्या समोर असेल ती आज हा शेतकरी असेल, महिला असेल, तरुण असेल, यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची ताकद महाविकास आघाडी या संघटनेच्याकडे आहे. आणि या संघटनेच्या वतीनं या मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी नाराज भाषांची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. त्यांच्या उमेदवारीच्या समोर त्यांचं जे चिन्ह आहे, तुतारी फुंकणारा शेतकरी त्याच्यासमोरचं वचनदाराला बहुमत द्या. तुम्ही राज्याचं बहुमत आम्हा लोकांच्या हातामध्ये दिलं तर मी तुम्हाला खात्री देतो की या प्रश्नाच्या सोडवणूक करण्याच्यासाठी आम्ही लोकसत्तेचा वापर करू. उगीच सत्ता हातात घेतली नाही. अनेक वेळा तुम्ही लोकांनी माझ्या हातात सत्ता दिली, मी देशाचा शेतीमंत्री झालो. आणि त्यावेळेला शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न होता. त्याचा सुटका करण्यासाठी 70,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. आणि इथंच नाही, नंतरच्या काळामध्ये कर्जाला, पीक कर्जाला व्याजाचा दर 12% होता, तो 6%वर आणला, तो 3%वर आणला. आणि जिथे जिल्हा बँका चांगल्या आहेत त्या बँकांना सांगून काही जिल्ह्यात तो 0%वर सुद्धा आणला. कदाचित दृष्टी असते, लोकांचं सहकार्य असलं तर संकटातून बाहेर काढायला मार्ग निघू शकतो. पण आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, मग ते देवेंद्र फडणवीस असतील, त्यांचे सहकारी असतील, यांना कमी किंमत शेतकऱ्याची नाही, त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही. फक्त टीका टिप्पणी करणं एवढंच काम करणाऱ्या लोकांना तुमच्या प्रश्नाच्या सोडवणुकीची आस्था नाही, ज्यांना तुमच्याबद्दल आस्था नाही, त्यांच्याबद्दल आम्हालाही आस्था नाही. आम्ही तुम्हाला दाराशी उभं करणार नाही, मताचा दोघं तुम्हाला देणार नाही, हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल. अनेक गोष्टी सांगता येतील, स्थानिक गोष्ट आहेत. बंद झालेले कारखाने ते लाईनीत कसे लावायचे हा प्रश्न आहे. कुलदरी लाईन रोगाचं पाणी सोडणं आणि सीना नदीवर बॅरेज उभारणं ही काम आहे. आमच्या आधी आज इथे जे आमदार आहेत, शेजारचे जे आमदार आहेत, त्यांना अनेक वर्ष आम्ही लोकांनी मदत केली, लोकांचा प्रश्न सोडू असा शब्द दिला, प्रामाणिकपणानं संघटनेबरोबर राहू असं सांगितलं गेलं. पण आज कुठं गायब झालीच कळत नाही. या लोकांनी सीना नदीवर बॅरेज उभारणं यासाठी शब्द त्यांनी दिला होता. लेह रोगात पाणी सोडण्याच्या संबंधी शब्द दिला होता. आणि लोक मला सांगतात की हा शब्द पुरा केला आहे. म्हणजे लोकांच्या जातो, लोकांना शब्द देतो, त्याची किंमत ठेवली जात नाही. त्यांनी मत मागायचा अधिकार गमावलेला आहे, त्यांना आम्ही मताचा जोगा देणार आहे, हा निकाल तुम्हाला घेतला आणि हे सांगावं लागणार. ठीक आहे, तुम्ही तुमची कारखानदारी वाढवली, माझी काही तक्रार नाही. मी तर ज्या काळात या जिल्ह्याचा संपर्क मंत्री होतो
त्यावेळेस माझे रेकॉर्ड करा, जास्तीत जास्त पैसे मग दादा सांगतील किंवा सहकारी सांगतील त्यांना मी दिलं. हा महाराष्ट्राच्या रेकॉर्डमधला हिस्सा आहे. कुठलंही काम घेऊन आला तर माझी मान्यता असायची आणि त्याचा हेतू हा होता की तुम्हा सगळ्यांच्या हिताची जपणूक प्रामाणिकपणाचे करतात अशी एक समज माझ्या सरकारचा होता. पण नंतरच्या काळामध्ये लक्षात आलं की हे जे काही करतात ते शेतकऱ्यांच्यासाठी नाही, गावच्या लोकांच्यासाठी नाही. मग तो कर्मळा असेल, तो वाडा असेल, तिथल्या जनतेच्यासाठी नाही. जे काही करायचं ते पहिल्यांदा आपल्याही स्वतःचा स्वार्थ याशिवाय दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. आणि जो स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो त्यांना आपल्याला इतकी सहकार्य करण्याची आवश्यकता नाही. आणि त्यासाठी आतापर्यंत कौतुक झालं, ते खूप झालं. आता या निवडणुकीमध्ये खरं चित्र त्यांचं आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता या भागाचा निर्णय हा उद्याच्या 20 तारखेच्या मतदानामध्ये तुम्ही लोकांनी केला पाहिजे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत. आज विजेचा प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न आहेत. याचं मार्ग काढावं लागेल, एकत्र बसावं लागेल. नारायण आम्हाला तुम्ही निवडून द्या. उद्याच्या निवडणुकीमध्ये ते आल्याच्या नंतर नारायण आव्हानांना घेतो, धैर्यसिंह मोहित्यांना घेतो, बाकीचे महाविकास आघाडीचे जे कुणी आमदार निवडून येतील त्यांना बरोबर घेतो. मी स्वतः त्यांच्यावर बसतो, अधिकाऱ्यांना बोलवतो आणि हे प्रश्न कधीही सुचत नाहीत हे आम्ही बघतो. मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची ताकद आम्हा सगळ्यांच्यामध्ये, तुमची ताकद आणि शक्ती नारायण आव्हाच्या मागे उभी करा आणि मोठ्या वचनच्या विजयी करा एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुढच्या सभांना जाण्याच्यासाठी परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा माईक सुरू कर. या ठिकाणी